मम्मी मम्मी रायाच्या फोटोला असा हार घातलेला बघताना लई आनंद होतोय मला बघ. मला वाटलं नव्हतं की हा सोन्याचा क्षण एवढे लवकर माझ्या आयुष्यात येईल म्हणून. मम्मी मला किती आनंद होतोय म्हणून सांगू. असं वाटतंय डान्स करावं, नाचावं, बागडावं. आज माझा बदला पूर्ण झालाय बघ. माझ्या मनाला शांत शांत वाटतंय. हा हा हा. हळू बोल की, कोणतर ऐकत. मम्मी हळू मार की अगं. राया जरी या जगात नसताना तरी त्यानं मारलेलं मम्मी अजून दुखतोय अगं. हा, मग त्याच दुखण्याचा उपयोग कर आणि व्हायचं रडायचं नाटक कर. नाहीतर समध्यासनी समजल आपणच रायाचा काटा काढलाय. वय वय. त्याच्यामुळे व्हायचं रडायचं नाटक कर बघू. होय का? हा, थांबा. कसलं कसलं तोंड करतेस? असं वाटतंय तुझ्या पोटात कळ आल्या. आता बघा. आता बघ. हा, आता कस, आता खरं वाटायला लागलंय तुझा मावस भाऊ खरंच ह्यो जग सोडून गेलाय. आता मी हे राया असा कसा गेलास र? कुठं गेलास र राया? असा कसा गेलास र? मम्मी मम्मी राया दादा गेला माझा. किती भारी होता. मम्मी दादा माझा दादा गेला. हे काय झालं? देव बी चांगल्याच्याच वाटेला असं सगळं का देतो कुणास ठाऊक. नाहीतर काय, कुणाची नजर लागली विद्यार्थ्यांच्या घराला कुणास ठाऊक. भाऊसाहेबांनी तर लेक आणि सून दोघांनी बी गमावले. आबाळच कोसळले त्यांच्यावर. पण एक कळ ना, शेताला आग लागलीच कशी? तिथलं गडी पण म्हणत होतं आम्ही काय शिकुटी बिकुटी काय पण पेटावली नाही. मग कशी आग लागली असल? अगं, मरण आल्यावर असं कारण हुडकायचं नसतं. जी होणार आहे ती होतच बघ. सगळं शेत जळून खाक झालंय म्हणते ते. हो अगं, एक वेळ शेताचं नुकसान भरून निघल, पण छोटं मालक आणि मालकीन गेल्यामुळे ह्यांचं जे नुकसान झालंय ते कधीच भरून निघणार नाही बघ. भाऊसाहेब आता हे सगळं कसं सहन करतेली? एवढा पहाडासारखा गडी, पण हृदय हेलावून गेलं असेल त्यांचं. हे काय चाललंय इथं? तर समध्यासनी भाऊसाहेबांची दया येत्या. नाही नाही नाही, हे नाही झालं पाहिजे. भाऊसाहेबांचा राग यायला पाहिजे. दगड फेकून मारली पाहिजे ती लोकांनी त्यासनी. ऋतिक मम्मी मम्मी अगं काय झालं मम्मी? आपला रान कृष्ण आपल्याला सोडून गे. अगं मम्मी दादा मला सख्या भावापेक्षा जास्त प्रेम करायचा मम्मी. अगं कधी मला बाजूला सर म्हणून बोलला नाही. लय प्रेम केलं त्याने माझ्यावर मम्मी. मम्मी आता मी दादा कुणाला म्हणू? कुणाला बोलवू दादा म्हणून मम्मी? सांग की मम्मी. तुझं नाटक आधी बस कर. मी काय म्हणते ते ऐकून घे. बोल की. आपली माणसं सोडल्या तीच नाही या गर्दीत. मम्मी आता आपली माणसं कशाला पाहिजे तिकडे? ते बघ आपसोबत केवढी गर्दी वाढायला लागली. आता इथे त्यांची घरी एवढा दुःखाचं डोंगर कोसळा म्हटल्यावरती समजा जिल्ह्यातनं माणसं येणार मम्मी. आपल्या माणसाने कशाला पैसे द्यायचं उगीच मम्मी? मला दे पैसे. मम्मी काय करते? रडू नका, रडू नका. तुला काय अक्कल बिक्कल आहे का नाही? 2 पैशासाठी माझं करोडचं नुकसान करतोस का? तुला माहित आहे का नाही, भाऊसाहेब काय म्हणलं होतं? तुला जेलमध्ये पाठवतो, घरातनं बाहेर काढायची वार्ता केली होती त्यांनी. आता तू बघत निसत मी त्यासनी कशी खडी फोडाय पाठी होती. त्याच्यामुळे ह्या गर्दीत आपली माणसं पाहिजे ती. मम्मी तुला काय वाटलं मला कळ नसेल?
अगं मम्मी तुझा माझ्यावर किती विश्वास हे बघत होतो मी. आपली माणसं यायला लागलेत मम्मी. वाईस धीर धर मजा घे. बघ तू काय होते पुढे. खरं सांगतोयस का? तुझी शपथ. मावशी काय चाललंय हे? हा? कोणी केलं? रायाच्या आणि कृष्णाच्या फोटोला हार कोणी घातलाय? काय विचारतोय आम्ही? रायाच्या आणि कृष्णाच्या फोटोला हार कोणी घातला? भाऊसाहेब मी गेले. हार मेलेल्या लोकांच्या फोटोला घालायचे असतात. माझा रायन कृष्णा जित्ते आहे, समजला? रायन कृष्णा जिवंत आहेत? अगं मग जिवंत तर आहेत कुठं? माझ्या रायाला आणि कृष्णाला काय नाही झालं. ते परत येतील. त्यामुळे हे सगळे जे चालवलंय ना ते थांबवा. आम्हाला हे हार घातलेले फोटो इथं नकोयत. आत्ताच्या आत्ता काढा. जा. थांबा. काय म्हणालात तुम्ही? माझ्या रायाला काही होणार नाही. तुमचा राया कधीपासून झाला हो? तुमचा राया सांगा ना, कधीपासून झाला तुमचा राया? जेव्हा जवळ होता तेव्हा त्याला कधीही जवळ घेतलं नाही. प्रेम आणि 2 शब्द बोलला नाहीत त्याच्याशी. आणि आज माझा राया कधीच परत येणार नाही. तर तुमचं प्रेम उफाळून येतंय. काय कामाचं आहे असलं पोकळ प्रेम? सांगा ना, काय कामाचं आहे? खरंच जर तुम्हाला त्याची काळजी असती ना तर तुम्ही त्याच्याशी असे वागलाच नसतात. तुम्हाला किती वेळा सांगितलं, हातापाया पडले की त्याला शेतावरनं घरी आणा, पण तुम्ही नाही ऐकलत. माझं गाणंही ऐकलत. सगळं विसरून जर त्याला आज घरी आणलं असतात ना तर हे सगळं झालंच नसतं. आज माझा राया माझ्या पुढे असता. का नाही ऐकलत तुम्ही माझं? सांगा ना, का नाही ऐकलत? काय म्हणालात तुम्ही? राया घरी परत येणार आहे. कुठे आहे माझा राया? सांगा, कुठे आहे माझा राया? माझ्या रायाला माझ्या पुढे उभं करा. मला माझ्या लेकाला भेटायचंय. तुम्हाला किती वेळा सांगितलं मी, तुम्ही त्याला नाही आणलत ना तर तो कधीच घरी परत येणार नाही. पण तुम्ही नाही ऐकलत माझं. का नाही ऐकलत? सांगा ना, का नाही ऐकलत माझं? मला माझा राया पाहिजे. तुम्ही जर त्याला आणलं नाहीत ना तर मी तुम्हाला ह्या घरात घेणार नाही. वा बाजूला. राया. बरोबर बोललीस मम्मी तू. त्या भाऊसाहेबांची लायकी दाखवायची वेळ आली आता. अख्ख्या गावासमोर त्यांनी माझा परत एकदा अपमान केलाय मम्मी. आता बस. आता अख्ख्या गावासमोर जोपर्यंत त्यांची इज्जत जात नाही ना मम्मी तोपर्यंत मी शांत बसणार नाही. आता नाही शांत बसणार मम्मी. नाहीच बसायचं. तू त्या माणसासनी फोन लाव. कुठं पातूर आल्यात का नाही ती बघ. आज अख्ख्या गावासमोर भाऊसाहेबांची वाट लावूया.
हॅलो, कुठपर्यंत पोहोचला रे? तुम्हाला लवकर या बोललो होतो ना मी. काय करताय? चहा? अरे कुणाला विचारून तुम्ही चहा पिता तर? पुढच्या 5 मिनिटात तुम्ही लोक इथं पाहिजेत मला. किती मिनिटात? 5. अरे ऋतिक जरा शांत हो. गुंड आहे ती चिडलीत का नाही तर भाऊसाहेबांच्या आधी आपली वाट लावतील. अशी कामं जरा शांत डोसक्याने करायची असतात. माझ्याकडनं शिक काय तर. आता तू बघच भाऊसाहेबाला रोज मी कसं तडपून तडपून मारत्या का नाही. इथनं पुढचा एक बी दिवस असा जाणार नाही की भाऊसाहेबाला असं वाटणार नाही की ती स्वतःच रायाच्या मरणाला जबाबदार आहे ती. अरे अख्खा जिल्हा तर थुकलच त्यांच्यावर. पण नाही त्या भाऊसाहेबासनी त्यांच्या नजरेत पाडलं का नाही मी तर नावाची गुली नाही. गुली 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 गुली. राया डोळे उघड. राया असं नको करूस. डोळे उघड. राया तुला काय झालंय? राया डोळे उघड की रा. कोणी आहे का आमच्या मदतीला? आम्हाला मदत करा. गेला किंवा माझा राया गेला व अव त्याच्या डोसक्याला लागलं होतं तर मी भेटाय गेली होती व त्याला. मला म्हणला गोली मावशे मला लय आठवण येते तुझी. माझ्या आईपेक्षा तुझंच माझ्यावर लय प्रेम आहे म्हणला किंवा. मला म्हणत होता तुझ्या हातचा चहा पिऊशी वाटतोय तरी मी त्याला म्हणलं चल घरला तुला काय पाहिजे ते करून खायला घालती म्हणलं. परसून एवढ्या लांब कोण निघून जात का रे राया? म्हणजे राया तुमच्यावर रुसला होता वय? नाही व नाही. अहो माझ्या कशा पाय रुसलतो तुम्हाला काय सांगू. घरातल्या गोष्टी अशा बाहेर सांगू नये. पण रायाचं आणि आमच्या भाऊसाहेबांचं वाईच भांडण झालं होतं म्हणून ते रुसून शेतात राहायला गेला होता. आवा पर तिथनं एवढ्या लांब जायला असं वाटलं नव्हतं आवा समजा जगाला वाटतंय किंवा नवीन वरीस आनंदाचं सुखाचं जावं. पण राया तू असं कसं केलंस रा? इथं त्यांच्या घरचा आनंद राहून घेतलास की रा? अरे राया कुठं असशील तिथलं ये की रा माग. आता या गुली मावशीने गुलाच्या तोंडाकडे बघायचं कसं दिस काढायचं तू सांग. लय मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय ग तुमच्यावर. अगं तुझा सख्खा भाचा गेला त्याची बायको पण गेली. हिदा त्यांचा वंशच बुडला की ग. हा आता कसं जगणार ग तुम्ही? आता कसं गुली मावशी ऐक. अगं गुली मावशी वाईस धीरानं घे. अगं कुणाच्या नशिबात काय लिहिलंय आपण कसं सांगणार सांग बरं. आता कसं धीरानं घे? शांत हो बघू.
आता नाही शांत बसायची मी. मला माझ्या रायाकडे जाऊन द्या. ए राया, ए राया. मी का तू नाही त्यो. काय हो तुमचं एवढं प्रेम होतं रायावर, मग त्यासनी अडकवायला का निघाला होता? ए तुला काय करायचंय? तुला जेवढं सांगते का नाही तेवढं कर. इथं जी काय चाललंय का नाही ती खडानखडा बातमी अख्ख्या जिल्ह्यात पोचली पाहिजे. कोण कुणाला काय म्हणताय ती समजा आलं पाहिजे त्यात. त्याची काळजीच करू नका, ते आमचंच काम आहे. इथं जे काय घडतंय ती तर बातमी आम्ही लोकांपर्यंत पोहोचवणारच, पण जे कोणासमोर घडलं नाही ते पण आम्ही लोकांपर्यंत पोहोचवणारच. म्हणजे मला काही कळलं नाही. या पुढे आमच्या डोळ्यासमोर येऊ नका. जर आमच्या समोर आलात तर आम्ही गोळी घालू तुम्हाला. आत्ता खरा पत्रकार शोभलास. एकच नंबर व्हिडिओ केलायस बघ. एक काम कर, माझ्या पोराच्या नंबरावर पाठवून दे. राया, अरे राया ये की रे. अजून किती त्रास देणार आहेस मला? माझी काय चूक आहे सांग बरं. माझ्यापासून इतका लांब गेलायस. मी काय करू रे म्हणजे तू परत येशील? आईचं काहीच का कळना तुला? राया, राया ये रे. राया. मालकीनबाई असं काय करताय? असं हातपाय काढून चालणार आहे का? त्या घरचा कारभार कोण बघणार? पाण्यात जरा पाण्यात. ये रे. पाणी घ्या. राया, माझा लेखच नसल या घराचं काय करू? सगळं त्याच आहे. राया नसेल तर या घराला काही अर्थ नाही. राया ये की रे. राया, तुला कोण नाही त्रास देणार, तुला कोण काही नाही बोलणार. मी शब्द देते तुला. राया ये रे. राया ये रे. राया. आत्या तुम्ही तरी बोलवा ना त्याला, तुमचं ऐकेल. आत्या बोलवा ना. राया. वाट बघा, आता काय ते येत नसतोय. अहो वहिनी साहेब, शांत व्हा बरं. तुम्हीच असं केलं तर कसं व्हायचं सगळ्यांचं? अगं कशा शांत होतील त्या? पुढचा लेख गेलाय त्यांचा. नाही, माझ्या रायाला काही नाही झालंय. माझा राया परत येणार आहे. काढा रंजय बघ, ते हार काढ बघू. ते हार काढ पहिले. जा काढते. तू शांत बस. गप रडू नका. राया. कसं चालायचं? शांत व्हा. ऋतिक, आपली माणसं आली का रे? मम्मी समधी माणसं आले ती. तू फक्त बोल पुढं काय करायचं. तुझा मोबाईल काढ की व्हायच. हे बघ, आमच्यासाठी तुम्ही मेलाय. याचं करायचं काय? अरे ह्यो व्हिडिओ आता गावात जिल्ह्यात समधीकडे पसरला पाहिजे. आणि समध्यासनी असं वाटलं पाहिजे राया अपघातात नाही मेला,
त्याला मारलाय. मम्मी समजा नाही कळलं तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पकडतील. आपणच त्यांना मारलंय. मम्मी आपण जाऊ जेलमध्ये आणि खडी फोडत बसू. असं कसा रे तू ऋतिक? अरे आपण नाही भाऊसाहेबांनी मारलंय असं वाटाय पाहिजे. ह्यो व्हिडिओ बघून बी कळा ना बाई तुला. मम्मी अगं माझ्या तर डोक्यात चालली गोष्ट. हळू. हे कसलं भारी प्लॅन केलं मम्मी. कसं काय माझ्या लक्षात आलं नाही काय माहिती मम्मी. आता आलंय नको लक्षात. मग आता ह्यो व्हिडिओ आपल्या माणसासनी पाठवून दे आणि ते आगीचा फडका उठवून. एका आगीत राया आणि कृष्णी जळून खाक झाली आणि आता दुसऱ्या आगीत भाऊसाहेबांचं आयुष्य जळून जाऊन दे. कसं नावास सकट. काय झालं साहेब? भाऊसाहेबांना बोलवा. आमच्या हाती एक पुरावा लागलाय. बरं तुम्ही थांबा, मी आलोच भाऊसाहेबांवरून. काय काय पुरावा सापडलाय तुम्हाला? ते आम्ही भाऊसाहेब आल्यावरच सांगू. राया गावला का आमचा? तुम्हाला सांगितलं ना, ते आम्ही भाऊसाहेबांशी बोलू. काय झालं इन्स्पेक्टर? हा हवलदार, आग ज्या ठिकाणी लागली त्या ठिकाणी आम्हाला हे कडं सापडलं. ज्या माणसाने आग लावली हे कडं त्याचंच असावं असा आम्हाला संशय आहे. शक्य नाही. हे आमचं कड आहे. आमच्या हातात होतं ते. पण ते पडलं कसं? माफ करा भाऊसाहेब, पण आमचा असा तर्क होता की ज्या माणसाने आग लावली हे कडं त्याचंच असावं. पण आता तुम्ही म्हणताय की हे कडं तुमचं आहे, तर आमचा काहीतरी गैरसमज झाला असेल. अशा प्रसंगी तुम्हाला डिस्टर्ब केलं, माफ करा. काय हरकत नाही. आणखीन काही पुरावा सापडलाय का? नाही, चौकशी अजून चालू आहे. आगीचं कारण स्पष्ट झालं की तुम्हाला कळवतो. हवलदार चला. राया, ज्या बापाचा तू मान सन्मान जपत होतास का नाही, त्याच तुझ्या बापाला आता मी कशी खडी फोडाय पाठवते का नाही ते बघच. लई इज्जत करत होता ना तुझा बाप. त्याची समधी इज्जत कशी धुळीला मिळवत्या का नाही ते बघ आता. राया, ए राया, राया डोळे उघड. राया, राया. ए राया, अरे राया, डोळे उघड की. रायाचं का वागतोयस माझ्या संग? हा, डोळे उघड की राया. हे बघ कोण आहे? अरे तुझी कृष्णी आहे. राया डोळे उघड की रा. काय करू? इकडं कोणीच मदतीला नाहीये ना माझ्या. कोणी आहे का इकडं? कोणी आहे का मदतीला? कोणी आहे का?
मला माझ्या रायाला वाचवायचे, मला मदत करा. मला आता इथं तुमच्याशिवाय कोणीच नाहीये. आम्हाला अपेक्षित होतं ते सगळं केलं, हा भ्रम आहे तुमचा. हा शिकला नाही, ही जखम आयुष्यभर घेऊन फिरतोय आम्ही. याने आम्हाला एका मागोमाग एक जखमा द्यायचं ठरवूनच टाकलंय आता. यापुढे आमच्या डोळ्यासमोर येऊ नका. जर आमच्या समोर आलात तर आम्ही गोळी घालू तुम्हाला. भाऊसाहेब, सकाळपासून काय खाल्लं नाही तुम्ही, काय तर खाऊन घ्या की. भाऊसाहेब, कुठे गेला ग आपला राया? मला मनमोकळं रडता येईना झालंय ग. माझ्या पाठीवर हात ठेव ना, म्हणजे हे सगळं सहन करण्याची मला हिंमत येईल. रायाचं बी हीच होतं भाऊ. त्याला पण तुझ्या कुशीत शिरून एकदा रडायचं होतं, तुझ्या डोळ्यात प्रेम बघायचं होतं. त्याला लई इच्छा होती तू त्याच्या पाठीहून हात फिरवावा. तू यातलं समज काय बी केलं नाहीस तू. हॅलो, कुठे पोहोचला रे? अरे हो, बंगल्याच्या बाहेरच्या गेटवर उभा आहे मी. या लवकर. आणि गावातली माणसं वाटली पाहिजे ती भाऊसाहेबांच्या जवळची. हा हा, या. आणि ऐक, पोलीस जवळ उभा आहेत व्यवस्थित. या. सरपंच साहेब, बघा की काय झालं तिकडे. गेम करायचंय, आत्ता आडवं करतो. अरे याड लागली का तुला? पोलीस बाहेर दिसा नाही तुला. काय करायचं? गेम करायचं आहे की नाही? गेम करायचा आहे त्यानंतर बघू. अगोदर की व्हिडिओ दाखवतो ते बघा. कशाला? ते बघू काम झालं. अरे हा व्हिडिओ आपल्या कामाचाच भाग आहे, तो बघा व्यवस्थित, मग सांगतो. व्हिडिओ पाठवलाय.
आता हा व्हिडिओ आज जाऊन समद्यांच्या समोर बघायचा. गावातली जेवढी जेवढी माणसं इथं आल्यात समद्यांच्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ गेला पाहिजे आत्ताच. हो निघा 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 लवकर. भाऊसाहेब असं करू शकत नाही. काय करू शकत नाही? हो हे बघा की माझा तर विश्वासच बसना झालाय. राया शिकला पण नव्हता. भाऊसाहेबांनी त्याची लाज वाटायची. हा व्हिडिओ बघून कळतंय की रायाचं आणि भाऊसाहेबाचं एवढं मोठं टोकाचं भांडण असेल असं कधी वाटलं नव्हतं. तुम्हाला व्हिडिओचा अर्थ कळतो का नाही? रायाचा अपघातात जीव नाही तर घातपात झालाय. नाही नाही काहीतरी बोलू नको. शेवटी भाऊसाहेब आणि रायाचं बाप लेकाचं नाते हे असं करूच शकत नाहीत. का बरं करू शकत नाही? आजकालच्या माणसांना आपल्या लेकरापेक्षा मान सन्मान इज्जत जास्ती प्यारी आहे. आणि स्वतःच्या मान सन्मानासाठी पोटच्या पोरचा जीव घ्यायला मागं पुढे बघणार नाही. असल्या माणसांना धडा शिकवलाच पाहिजे. जर आमच्या समोर आला तर आम्ही गोळी घालू तुम्हाला. ते स्वतःच व्हिडिओत म्हणतायत गोळी घालीन. म्हणजे त्यांनीच आग लागायचं नाटक करून रायाचा जीव घेतला. भाऊसाहेब लय चुकीचं केलं ही. भाऊसाहेबांनी समाजात इज्जत आहे, मान सन्मान आहे आणि ती आपल्या अडाणी लेखामुळे धुळीत मिळू नये म्हणून त्यांनीच रायाचा जीव घेतलाय. मला पण आता असंच वाटायला लागले. भाऊसाहेबांनीच रायाचा जीव घेतलेला असावा. खरंय खरंय सरपंच म्हणतात तेच खरंय. आपण तर देव समजावतो पण भाऊसाहेब तर हैवान निघाले. पोटच्या पोराला जीव घेतलाय. अशा माणसांना धडा शिकवलाच पाहिजे. भाऊसाहेब 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 कुठे निघाला तुम्ही? तुम्ही आज जावा आराम करा. अहो काय नाही मी सांगतो तुम्हाला. अहो भाऊसाहेब मी सांगतो तुम्हाला. अनिल सांगतोय तुम्ही आज जावा आराम करा. अरे आपल्या घराच्या बाहेर एवढी गडबड चालू आहे, आम्हाला जायलाच पाहिजे. अहो भाऊसाहेब मी सांगतोय तुम्हाला तुम्ही आज जावा आणि आराम करा. अनिल तुम्हाला बाहेर का जाऊ देत नाही? खरं सांग बाहेर काय चालू आहे? भाऊसाहेब मी आता फक्त तुम्हाला एवढंच सांगेन की तुमचं बाहेर जाणं योग्य नाहीये. माझं ऐका तुम्ही आज जावा आणि आराम करा. भाऊसाहेब भाऊसाहेब माझं ऐका. भाऊसाहेब बाहेर जाणं धोक्याचं आहे. भाऊसाहेब अहो माझं ऐका. बाहेर जाणं धोक्याचं आहे भाऊसाहेब. भाऊसाहेब आता तोंड लपून का पळताय? आमच्या पुढे या. तिशी या आवाजात कोण बोलतंय? आम्ही कशा पाहिजे तोंड लपून पळू? भाऊसाहेब हात सोड. भाऊसाहेब नाही. भाऊसाहेब ऐका माझं. भाऊ सुनील हात सोड. आजपर्यंत आम्ही कधीच कुणाला घाबरून पळून गेलो नाहीये. कसली बी आणि कुठली बी परिस्थिती आली तरी तिचा निधड्या छातीने सामना केलाय आम्ही. बोला काय म्हणणं आहे तुमचं? म्हणून खोट्या प्रतिष्ठा पाहिजे. लय चुकीचं काम केलंय तुम्ही. खरं सांगा भाऊसाहेब शेताला आग लागली का लावली? पोराला गोळ्या घालून मारण्याची धमकी दिली होती ना तुम्ही? लाज वाटत होतं यांना लेखाची. राय शिकला ना याची. हे बघा हा आमचा घरगुती प्रश्न आहे. यात तुम्ही मध्ये पडू नका. अहो असं कसं पडू नका भाऊसाहेब. तुमच्या असल्या सज्जन चेहऱ्यामाग असा उलट्या काळजाचा माणूस असेल असं वाटलं नव्हतं कधी आम्हाला. भाऊसाहेब तुम्हाला तुमची इज्जत प्यारी म्हणून लेकाला घरातनं बाहेर काढलं आणि आग लागल्याचं नाटक करत त्याचा जीव घेतलाय तुम्ही. भाऊसाहेब तुम्ही आज चला. मी तुमच्या पाया पडतो. अहो तुम्ही कशाला यांना उत्तर देताय? आज मी यांना उत्तर न देता निघून गेलो ना तर हे जे बोलतायत तेच खरं असं सगळं समजतील. थांबा ऐका आमचं. हो तुम्ही काय बोलताय आम्हाला कळना झालंय. राया लेक आहे आमचा. आजपर्यंत ना आम्ही जगात कोणाचं वाईट केलं नाही. आम्ही आमच्या रायाचा आमच्या लेकाचा स्वतः खून केला म्हणून. गोळेपणाचं नाटक करू नका. रायाचा जीव घेतलाय तुम्ही हे मान्य करा. अगं ही काय बोलते ती माणसं? भाऊसाहेब आता गावातल्या लोकांची दगड खायला आणि मग खडी फोडायला तयार राहावा. आता तुम्हाला कळेल ह्या कुलीचा अपमान करण्याचा परिणाम काय होत्यात. भाऊसाहेब 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 आता काय तर खेळी बसली काय? उत्तर द्या भाऊसाहेब. अरे असा कसा बाप ज्याला पोरगा शिकला नाही म्हणून पोराचीच लाज वाटत होती. घरातल्या गोष्टी बाहेर गेल्यामुळे
तुमचं नाव जाणार, तुमची इज्जत जाणार, म्हणून तुम्ही राया आणि कृष्णेचा काटा काढला. भाऊसाहेब 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 अरे थांबा. भाऊसाहेब तुला काय माहितीये भाऊसाहेबांचं राया दादावर किती प्रेम आहे ते? हा, आणि तुम्ही सगळे, अरे भाऊसाहेबांचा तरी विचार करा, त्यांना काय वाटत असेल हे सगळं ऐकून. ज्या माणसाने पोटच्या पोराचा विचार केला नाही त्याचा विचार आम्ही काय करायचा? तुझ्याकडे काय पुरावा आहे की हे सगळं भाऊसाहेबांनी केलं याचा? हा, तुमच्याकडे काय पुरावा आहे? तुमच्याकडे काय पुरावा आहे? कुणाकडे काय पुरावा आहे का? काय पुरावा तुझ्याकडे की हे सगळं भाऊसाहेबांनी केलं याचा? तुला काय वाटलं भाऊसाहेब लोकांचा जीव घेताल, सगळं पुरावा नष्ट करताल? पोलिसांनी आग लागली तिथं भाऊसाहेबांचं खरं सापडले. आणि त्याच्यापेक्षा सगळ्यात मोठा पुरावा हा बघ. राया, ए राया, डोळे उघडे ठेवा राया, मला लई भीती वाटते बघ. तू डोळे बंद केलेस आणि परत उघडले नाहीस तर असं नको करस. मी नाही जगू शकत तुझ्या जीवाय. जेव्हा जेव्हा माझा अपघात झाला तेव्हा तेव्हा तू मला वाचवलंस. मग मी तुला कसं काय होऊन देईन? तुला माझ्यासाठी, भाऊसाहेबांसाठी, फुई आजीसाठी, आपल्या रंजन आत्यांसाठी आणि कारखान्यासाठी तुला जगावंच लागल. तुला भाऊसाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे ना, त्यांच्या डोळ्यात तुझ्यासाठी अभिमान बघायचा आहे ना राया. अरे आपल्याला लई काम करायचं आहे अजून. आपल्याला विधा त्यांचं नाव मोठं करायचं आहे. आपण घराच्या जवळ पोहोचत आलो राया. धीर धर, डोळं उघडं ठेव. हा, डोळं उघडं ठेव. हे बघ तुझी कृष्णी बोलते. आता का गप बसलाय तुम्ही? बोला भाऊसाहेब, आता बोला. भाऊसाहेब काय बोलायची गरज नाही, तुम्ही आज जावा, मी बघतो काय. अहो तुम्ही आज जावा, मी बोलते ह्या माणसांशी. होय भाऊ, हे माणसं काय पण बरं असतात, तू ध्यान देऊ नकोस त्याच्यावर. जा आज चल. थांबा भाऊसाहेब, आम्हाला उत्तर न देता तुम्ही असं घरात जाऊ शकत नाही. काय असेल ते बोला इथं. का उत्तर द्यायचं त्यांनी? हा जो व्हिडिओ बघितला ना त्याचा तुम्ही चुकीचा अर्थ काढताय. तिथं मी होतो स्वतः, असं काय बी झालेलं नाहीये. ही त्यासनी बोलू दे ना, ती गप्पा बसले त्याच्यावरून सगळं कळतंय की यांनी राया आणि त्याच्या बायकोचा खून केलाय. रायाची कुणाची दुश्मनीच नव्हती. अहो तुम्हीच बघा की या व्हिडिओत सगळं सरळ सरळ खरं दिसतंय. भाऊसाहेबांनी रायाला गोळी घालायची धमकी दिली होती. दुसऱ्या कुणाची हिंमतच होणार नाही रायाचा जीव घ्यायची. अरे सगळं हे भाऊसाहेबांनी लेकाचा जीव घेतला म्हणून पोलिसात देऊन टाकू आपण सगळे त्यांना. हे काय बोलताय तुम्ही? बस झालं, यापुढे आता एकही शब्द ऐकून घेणार नाही. होतं त्यांचं रायाशी भांडण, पण तुम्हाला सगळ्यांना वाटलंच कसं की यांनी त्याचा जीव घेतला असेल? बापाचं काळीज आहे याचं. बाहेरून वाटत असेल तो कडक शिस्तीचा, पण माझ्या भाऊ इतकं हळव्या मनाचं कोणी बी नाही. त्याने अंग खांद्यावर ठेवलं राहायला, बोटाला धरून चालायला शिकवलंय, स्वतःच्या हाताने घास भरवले त्यानं. एवढंच नाही, खांद्यावर बसून अख्खं गाव फिरवले. आणि तुम्ही त्याच्यावर असला आरोप करताय. निघून जाईत ना, काय गरज नाही इथं थांबायची. जा इथून निघून. अशी कशी गरज नाही, आम्ही एका गुन्हेगाराला अजिबात माफ करणार नाही. राया आमच्यासाठी आमचा देव होता. नसल शिकला तो, पण गावातल्या गरीब पोरांच्या शिक्षणाचा खर्च केला त्यानं. गावातल्या शाळेची भिंत बांधून दिली होती त्यानं. कितीतरी आडले नडले संसार त्यानं सावरले. अहो भाऊसाहेबांपेक्षा जास्त कर्तृत्वान होता राया. एकाचं 5 कारखाने केलं होतं रायानं.
जी भाऊसाहेबांना पण नाही जमलं. तुम्हाला वाटत असेल रायामुळे भाऊसाहेबांना इज्जत होती, पण तसं काय नव्हतं. भाऊसाहेबांना आदर रायामुळे देत होतो आपण सगळे. आपल्या छोट्या मालकांचा जीव घेणाऱ्यांना मला शिक्षा ही झालीच पाहिजे. अगं, गुन्हा